केशव कोण गोळ्या वगैरे खाल्ले आधी? माझी गोळी चालू कशाची? रक्त पातळीची गोळी आहे, थायरॉइड आणि शुगरची. उजवा पाय दुखतो ना? दुखलं उजवा पाय वेळ दुखतोय. हो. इकडे बघा तुमच्या कमरामध्ये L4 का L5 मध्ये गॅप, म्हणजे जिथे वरची खाली सरकली. याला भरपूर दिवस झाले, म्हणजे तुम्ही वाकून काम केलं, प्रवास केला तर कमरामध्ये चमक येते, कंबर दुखतं, कळलं. आता ह्या ठिकाणी डिस्क सरकून भरपूर दिवस झाले, पण याच्यातलं कार्टिलेज आहे ते हळूहळू बाहेर यायला, म्हणजे गादी जशी जशी सरकली तसं ते कार्टिलेज बाहेर आलं. ही नस दबली गेली, ही म्हणजे तुमच्या दादासारखं सेम. ही नस दबली गेली, इथून खुब्याला, गुडघ्याला, मांडीला, पोटीला, टाचीला रक्त भरडवलं, म्हणून कमरापासून उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते. बस का बस, म्हणून कमरापासून उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते. आता जेव्हा म्हणतात गॅप क्लिअर होईल, गादी बाहेर आलेली मध्ये तेव्हा चालू प्रॉपर ते क्लिअर. पुढच्या 5 वर्षात हा प्रकार डबल वाढतो. याला वाकून काम करताना, प्रवास करताना किंवा घरात काही काम करताना कमराचं बेल्ट लावूनच काम करा, आणि 15 किलोच्या 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलून, मग त्याला पर्याय बेल्ट लावूनच उचला. कमराचा बेल्ट येतो ना, एलिस बेल्ट, पण याला 8-10 सेटिंग पाहिजे प्रॉपर होणे. 2-3 दिवस आड आले चालेल. हां, तुम्हाला जसं जमेल तसं, म्हणजे एका महिन्यात 10 सेटिंग पूर्ण केलं तरी काय अडचण नाही. याला मी काय सांगितलं ना, वाकून वजन उचलायचं नाही, वाकून काम करायचं नाही, आंबट वात्र खायचं नाही. गरज पडली तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून नियम पत्ते पाठवून खुश होतो का. हे आयुष्यभराचं झालं, म्हणजे 15 ते 20 किलोची पुढे वाकून वजन उचलतं. त्रास कानाचं अशा नाही करा ना, खालचं पाय सरळ कर, वरचा फोल्ड कर, पाय दोघं तिकडे पाय. ठीक आहे.